मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कलीचा प्रवेश कुठे कुठे होतो ते आपण ऐकलं। महालक्ष्मी एका वेळेस घर सोडून जर गेली तर कोणाकोणाला सोबत घेऊन जाते असे सुद्धा आपण ऐकले होते। बरेच काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले आणि परीक्षित राजाने कसे 4 वरदान कलीला दिलेले होते ते पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। आणि सोन्यावर सुद्धा एक कलीचा प्रभाव दिलेला आहे, स्थान दिलेलं होतं। तर कसे कलीचा प्रभाव त्या सोन्यामध्ये घुसला असे बरेच काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। तुमच्या बरेच काही कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर एका जणाची कमेंट्स आलेली होती की ताई, माझा मुलगा खूप आजारी आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला, मेंदूला लागून गेलेला आहे। खूप विनवणी करत होते ती माता आई आपल्या मुलासाठी। 28 वर्षाचा मुलगा आणि भयंकर त्याला लागून गेलेला आहे, त्याची स्थिती खराब आहे। तर अशा वेळेस फक्त शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आईने, पत्नी असेल पत्नीने, अशा या घरातील बहीण या कोणीही सकाळ दुपार संध्याकाळ माझा शालिनी भक्तिसागरवर शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे। तर तो अध्याय 3 वेळा फक्त श्रवण करायचं। श्रवण करण्याच्या वेळेस 3 टाईम एक पाण्याची बाटली, बिस्लरी म्हणा, पाण्याचा ग्लास म्हणा, तो जवळ ठेवायचा, मोबाईलमध्ये व्हिडिओ लावून द्यायचा। एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती आणि थोडी रक्षा त्या अगरबत्तीतली 3 वेळा पाण्यात टाकायची। आणि जोपर्यंत अध्याय चालू आहे तोपर्यंत अगरबत्ती धूपबत्ती चालू राहू द्या। आणि जी रक्षा आहे तर ती एका प्लेटमध्ये जमा करा। तुमचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे तर ती रक्षा तुम्ही त्याच्या कपाळी लावायला घेऊन जा, या जो व्यक्ती आजारी असेल त्याच्या कपाळी लावा। आणि उस्तीच्या खाली एक बेलपत्र ठेवा आणि महामृत्युंजय मंत्राचा रक्षा लावता लावता तुम्ही कपाळी हात ठेवा। नक्की 7 दिवसात फरक पडेल। कोणीही असो, कितीही आजारी असो, कितीही भयंकर पीडा असो, या कुठलाही रोग असो, तर त्याच्यावर रामबाण इलाज म्हणजे कालला विजय पाण्याचा, कालाचा कालवर जे विजय पाण्याचा जो आहे अध्याय, हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे। कोरोना कालमध्ये भयंकर लोकांनी हा उपाय केलेला होता माझा, आणि त्याच्यावर बऱ्याच काही लोकांना बरं वाटलं होतं। आणि मी स्वतः 100% मी स्वतः करून बघितला, याचा अनुभव श्रद्धा आणि विश्वासाने। या तुम्हाला वेळ नाही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डब्बे द्यायला जाणं, घर बघणं, तर तुमच्या मुलाच्या उस्तीजवळ म्हणा, या तिथं हॉस्पिटलमध्ये कोणी असेल तर त्याच्या डोक्याजवळ या त्यांना कोणालाही मोबाईल धरून एक पाण्याची बाटली ठेवून ते पाणी 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ व्हिडिओ ऐका आणि ते पाणी तिथल्या तिथं हॉस्पिटलला पण दिलं तरी सुद्धा चालेल। अतिशय रामबाण इलाज आहे हा, उपाय आहे हा। आणि 2-3 जणांच्या आज अशा कमेंट्स आलेल्या होत्या की हृदय खूप गहीवरून आलं माझं स्वतःचंच। पण काही टेन्शन घ्यायचं नाही, भगवान शिवावर नक्की भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, नक्की आजारपणापासून मुक्तता मिळेल। तर तुम्ही हा उपाय चालूच ठेवा। पुराणं, भागवत पुराण जे काही आपण ऐकतो तर भगवंत आपली नक्की हा काय केलं आपण श्रद्धा विश्वासाने आपण करत आहे, तर नक्की तुमचा मुलगा पण नक्की चांगला होईल। तुमचे मेसेज वाचले, मी लगेच महादेवाला प्रेयर केली। अजून 1-2 जणांची कमेंट्स असेच, कोणाला काही कमरेचा त्रास आहे, कोणी बेडवरून उठू शकत नाही आहे, भरपूर काही आज कमेंट्स आलेल्या होत्या, तर सर्वांसाठी प्रेयर केली। सर्वजण अतिशय चांगले होतील, महाकालेश्वराचा आपल्यावर आशीर्वाद राहतील। म्हणून दिवस उठता बसता, घरातून बाहेर जाताना, फोन उचलताना, फोन ठेवताना जय श्री महाकाल बोला। दिवसभर महाकाल सुरक्षा कवच आपलं बनवून ठेवतील। तर हा उपाय नक्की तुम्ही करून बघा, तर तुम्हाला नक्की रिझल्ट फक्त 7 दिवसातच बरा होईल। मेंदूला मार लागलेला आहे तर तो मार तुमचा भरवून जाईल। भगवान शिवशंकर त्या जिथे ज्या ज्या जागी लागलेले आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, या जास्त वेदना होत आहे, तर भगवान शिव सर्व वेदनांना भरून देतील, एवढी मी 100% गॅरंटीने सांगते। अजून मी प्रेयर झोपताना ज्यांच्या काही कमेंट्स येतात, असं काही वेदना आहे या आजारी आहे, तर मी नक्की झोपण्या अगोदर सर्वांच्या प्रेयर करूनच झोपते। तर भगवान सर्वांना चांगले सुखी ठेवतील, घरात सुख शांती राहील, लक्ष्मीची बरकती राहील, एवढं 100% गॅरंटीने सांगते। तर हा उपाय नक्की करून बघा। शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, याच्यात स्वयं महाकाल तेथे विराजमान राहतात। ज्यावेळेस
वेळेस हा अध्याय सुरू असतो ज्या घरामध्ये, आणि ज्या वेळेस ते पाणी पितात ते सुरक्षा कवच स्वयं महाकाल त्या पाण्यामध्ये आशीर्वाद दिलेला राहतो. तर जिथं काही वेदना होत आहेत तर त्या भरवल्या जातात आणि स्वयं ते रक्षा करतात आपली. तर तुमचा मुलगा नक्की चांगला होईल एवढं मी महाकालेश्वराला प्रार्थना करते. तर काही टेन्शन घेऊ नका, सर्व काही बरोबर होईल, परिस्थिती सर्व काही चांगली होईल, काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त ओम नमः शिवाय जय श्री महाकाल बोलत राहा. तर आता आपण परीक्षित राजाला काय श्राप दिला तर आपण आज भागवत पुराण रहस्यमध्ये ऐकूया. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा, त्याच्यावर रिप्लाय नक्की देईल. रिप्लाय हिंदीमध्ये येतात, मराठीत ट्रान्सलेशन करून घ्यायचे. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर परीक्षित राजाला आता काय श्राप दिला, कारण की जो काही सहदेवाकडे जो मुकुट होता, जरासंघाचा जो मुकुट सहदेवाकडे त्यांच्या मुलाने मागितला होता तेव्हा की माझा वडिलांचा मुकुट मला दे, परत करण्याची सहदेवाची इच्छा नव्हती. भीमाने जबरदस्ती तो मुकुट आणला होता, म्हणून ते धन अनितीचे होते. अनितीचा पैसा अनितीचे धन कधीच पुरत नाही, म्हणून अनितीचे होते आणि अनितीचे धन ते आणणाऱ्याला त्याच्या वारसाला दुःखी करते. म्हणून तो मुकुट न वापरताच एका डब्यात बंद करून ठेवला होता. आणि नेमकं आजच परीक्षित राजाने तो पाहिला आणि डोक्यात घालून घेतला. तो मुकुट अनितीने आणलेला होता, म्हणून त्याच्याद्वारे परीक्षितीच्या बुद्धीत कलीने प्रवेश लगेच करून दिला. कारण कलीला सांगितले होते की तुला एक स्थान सोन्यामध्ये भेटेल. ज्या वेळेस कलीने सांगितले की सर्व स्थान हे चांगले नाही आहेत, तर हे मला एखादा असं काही स्थान दे की ज्याच्यामध्ये मी चांगल्या ठिकाणी राहू शकेल. तर या लालसेने कलीने लगेच मनात विचार केला की आता मला सहज परीक्षित राजाच्या घरी जाता येईल आणि मला त्यांच्या मुकुटमध्ये प्रवेश करता येईल असे सांगितले होते. म्हणून लगेच त्याने कलीने त्याच्या परीक्षित राजाच्या सोन्याच्या मुकुटामध्ये प्रवेश करून घेतला. तो मुकुट परिधान करून परीक्षित राजा वनात शिकारीला गेला होता. तेथे भागवतात एकदा शब्दाचा प्रयोग केला गेला आहे. येथे भागवतामध्ये एकदा शब्दाचा प्रयोग केला गेला आहे की राजा तसा तर कधी शिकार करण्यात जात नसे, पण मुकुट घातला, पण आज गेला. मुकुट घातला म्हणून त्याची बुद्धी काय झाली, क्षीण झाली. कारण कलीने त्या सोन्यामध्ये काय केलं, प्रवेश करून घेतला. तर 4 स्थान कोणते कोणते दिले होते परीक्षित राजाने, धूत, मदिरा, नारी संगे आणि हिंसा. तर कलीने काय सांगितले की ही 4ही स्थाने जी आहेत क्रमशः तर हे असत्य आहे, आसक्ती आहे, निर्दयता आहे, अधर्म राहतात. जुगार आणि सट्टा जो आहे तर अधर्म राहतात. तर याच्यासोबत जुगार सट्ट्याच्या पैशांनी सुद्धा कलीचा प्रवेश होतो. तर मला काही असे स्थान दे की ज्याच्यामध्ये मी चांगल्या स्थानामध्ये राहू शकेल. मग त्यावेळेस परीक्षित राजाने सोन्यामध्ये स्थान दिले 4 ठिकाण सोडून. नंतर हे स्थानामध्ये कलीने राजाच्या मुकुट डोक्यावर होता तर प्रवेश करून घेतला आणि मग कधी शिकारीला जात नव्हता, पण आज अचानक गेला. अनेक जीवांची हत्यासुद्धा केली. मुकुट डोक्यावर होता तर हत्यासुद्धा केली. माध्यान्ही काल झाल्यावर राजाला भूक व तहान त्रस्त करू लागली. तो एका ऋषीच्या आश्रमात शिरला. शमीक ऋषी समाधीत लीन होते. शमीक ऋषी जे होते शमीक ते समाधीमध्ये लीन होते. कुणी संत कुणी साधू जप ध्यानात बसलेले होते तेथे आश्रमामध्ये, कारण ऋषीचा आश्रम होता तो. तर असे बसले असता तेथे जाऊ नये. जे ऋषी साधू संत जप ध्यानात बसलेले राहतात तर त्यांची जप साधना भंग व्हायला नको म्हणून तेथे कोणीही जाऊ नये. कदाचित गेले तर नमस्कार करून परत यावे. त्यावेळेस लौकिक गोष्ट करू सुद्धा नाही. भगवंताच्या ठिकाणी ऐक्य साधण्याच्या दृष्टीने तो साधू अनुष्ठान करीत असेल. लौकिक गोष्टीने त्याच्या जप तप ध्यान भजनात बाधा येईल. परीक्षिताला वाटले की मी या देशाचा राजा असूनही हा ऋषी माझे स्वागत का करीत नाहीये. कदाचित स्वागत न करण्यासाठी हा जपाचे नाटक करीत असावा. राजाच्या बुद्धीत काय झालं, आता कलीने प्रवेश केला होता मुकुटामध्ये, म्हणून आपण शमीक ऋषीची सेवा करण्याऐवजी आपलीच सेवा ऋषीने करावी अशी इच्छा राजाच्या मनात उत्पन्न झाली. त्याला दुर्बुद्धीने घेरून घेतले, कलीने घेरून घेतले. मेलेला साप त्याने शमीक ऋषीच्या गळ्यात घातला. त्याने एका तपस्व्याचा अपमान केला. दुसऱ्यांचा अपमान करून स्वतःचा सुद्धा अपमान करीत असतो. जो कोणी दुसऱ्याचा अपमान करतो तर तो स्वतःचाच अपमान करत असतो. दुसऱ्याला छळणारा
स्वतःला छळत असतो, कारण की सर्वात आत्मा तर एकच आहे. राजाने शम्मिक ऋषीच्या गळ्यात तर मेलेला साप घातला, परंतु असे करून त्याने आपल्याच गळ्यात जणू जिवंत साप घालून घेतला. सर्प कालाचे स्वरूप आहे, सर्प साक्षात काळाचे स्वरूप आहे. इंद्रिय वृत्ती अनर्थमुख करून प्रभूच्या पदी स्थिर झालेल्या ज्ञानी जीव शम्मिक ऋषी होय. अशा ज्ञानी जीवाच्या गळ्यात सर्प घालण्याचा अर्थ आहे काळाला मारणे. जितेंद्र योगी यांचा काळ स्वयं मरत असतो आणि अर्थात काळ त्याला मारत नसतो. राजा म्हणजे रजोगुणात फसलेला भोग प्रधान विलासी जीव. अंशाच्या गळ्यात साप लटकत असतो, म्हणजे जिवंत साप त्याच्या गळ्यात असतो, अर्थात काळाचे भय त्यांना असते. शम्मिक ऋषीच्या पुत्र ऋषीने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा तो क्रोधाने भडकला. ऋषींचा अपमान करणारा राजा स्वतःला काय समजतो? शृंगीने राजाला श्राप दिला. शृंगी हा त्या शम्मिक ऋषीचा पुत्र, शम्मिक ऋषीचा पुत्र शृंगी. त्याने हे दृश्य पाहिले की राजाने आपल्या वडिलांच्या गळ्यात ऋषीच्या गळ्यात मेलेला साप टाकला आहे. तर शृंगीने आता काय केलं? त्यांच्या मुलाने राजाला श्राप दिला, परीक्षित राजाला, की तू माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप घातलेला आहेस, तर आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा नाग डसेल आणि तू मृत्यू पावशील, असा शृंगी ऋषीने राजाला, परीक्षित राजाला श्राप दिला. याचा पश्चाताप परीक्षित राजाला आता काय होतो? परीक्षितीने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला आणि त्याच्या लक्षात आले की आपली भयंकर चूक झाली. त्याला आता वाटले की मी आज मोठे पाप केले, मी माझी मती भ्रष्ट होऊन ऋषीचा अपमान केला. जेव्हा मती भ्रष्ट होते तेव्हा समजून जा की काही ना काही अशुभ घडणार आहे. कलीने प्रवेश केला आहे. हातून पाप घडले की त्याचा विचार करून आपल्या शरीराला शिक्षा द्या. जेवणापूर्वी विचार करा की मी आज काय, माझ्या हातून कोणते पाप घडले तर नाही ना. ज्या दिवशी पाप घडले असेल त्या दिवशी उपवास करा, अन्न प्राशन करू नका, म्हणजे पाप घडणार नाही आणि दोष लागणार नाही आणि आपल्या मुलांचे दोष सुद्धा कमी होतील. धन्य आहे राजा परीक्षितीची, त्याने जीवनात फक्त एकच वेळे पाप केले होते, पण पाप घडल्यानंतर पाणी सुद्धा प्याला नाही. धन्य आहे परीक्षित राजा. ऋषी कुमाराने दिलेल्या शापाची वार्ता ऐकून त्याला वाटले की ठीकच झाले, माझ्या पापाचा दंड मला मिळायलाच पाहिजे. परीक्षित राजाला वाटले की मी प्रपंचाचा विषय सुखात फसलो होतो, म्हणून मला सावध करण्यासाठी देवाने माझ्यावर ही कृपा केली असेल. मला जर शाप मिळाला नसता तर मला वैराग्य केव्हा आले असते आणि माझ्याकरता प्रभूने हा शाप अवतार धारण केला आहे. मृत्यू डोक्यावर गिरट्या घालीत आहे, आठवण ठेवली तर हातून पाप घडणार नाही. परीक्षित राजाने गृह त्याग केला. तो गंगाच्या तीरीवर गेला, त्यात गंगेत स्नान केले. असा निश्चय केला की अन्न पाणी यांचा त्याग करून आता प्रायश्चित व्रत करीन. मोठमोठ्या ऋषींनाही जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा सर्व बोलवताच राजाच्या भेटीला आले. त्यांना वाटले की परीक्षित आता राजा नाही, राजश्री राहिला आहे. राजाच्या विलासी जीवनाचा आता अंत झाला आहे. राजाचे जीवन आता बदलले आहे. सर्व परीक्षितेला भेटण्यासाठी आले. परीक्षित राजाने उभे राहून त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत केले व त्यांची पूजा केली. राजाने आपली शापाची वार्ता ऋषी लोकांना सांगितली. सर्व लोक आपापले पाप झाकून ठेवतात. सर्व लोक जे आहेत काही पाप घडव तर आपापले पाप झाकून ठेवतात. पुण्य सर्वांसमोर प्रकट करतात की मी हे पुण्य केलं, आज मी इथं दान दिलं, आज मी इथे भंडारा केला, आज मी ह्या वाती लावल्या, आज मी 33 वाती लावल्या, आज मी पिंपळाच्या झाडाची पूजा केली, आज मी गरिबांना दान धर्म केला. सर्व पुण्य जे आहे की याला त्याला शेअर करतात. आज माझ्याकडून आज हे शिवपुराणमध्ये इतकं आहे, माझ्याकडून आज तिथं भागवत कथा चालू आहे, तर माझ्याकडून भंडारा आहे. तर जो काही आहे तो पुण्य सर्वांसमोर प्रकट करतात, पण पाप काय आहे झाकून ठेवतात. तर पाप झाकून नका ठेवू. पुण्य लोकांना सांगू नका आणि पाप लोकांना सांगा. समाजासमोर आपली पापाची कबुली दिल्याने पाप करण्याची प्रवृत्ती कमी होते. सर्व ऋषी समोर राजाने जाहीर रीतीने सांगितले, मी पवित्र संताच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातलेला होता असे राजाने सांगितले. आणि मी अधर्म आहे, माझा उद्धार करा. मी ऐकले आहे की पाप्याला यमदूत मारपीट करीत घेऊन जातात. माझे मरण मंगलमय होईल असा काहीतरी मला उपाय सांगा, असा प्रजेला सांगितला. मला आता भीती वाटत आहे. मी मरणाच्या या वेळेपर्यंत काही तयारी केली नाही. आतापर्यंत मी लहानपणापासून तर आतापर्यंत माझ्या या वेळेपर्यंत मी मरणाची काहीही तयारी केली नाही आहे. परीक्षित राजाने मरण्याच्या वेदनांचा विचार केला. जन्म मरण्याच्या दुःखाच्या विचाराने पाप प्रवृत्ती नष्ट होईल.
त्याने ऋषी मुनींना असे आव्हान केले की आपण असे काही करा की मला 7 दिवसातच मुक्ती मिळायला हवी. ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे अशा माणसाने काय करावे हे मला सांगा. वेळ जास्त नाही आहे माझ्याजवळ. ज्ञानाचा लांब लचक गोष्टी सांगाल तर वेळ निघून जाईल. मला अशा काही गोष्टी सांगा की माझी मुक्ती होईल, मला यमदूत हात लावणार नाही. असा काही मार्ग दाखवा की जेणेकरून मला परमात्मापदी लीन होईल आणि सद्गती प्राप्त होईल. मला अशी काही कथा ऐका जेणेकरून मी मुक्त होईल, मोक्षाची प्राप्ती मिळेल. ऋषीगण आता विचार करू लागले, आम्ही अनेक वर्षापासून तपश्चर्या करीत आहोत, पण मुक्ती मिळेल की नाही याची आम्हाला अजूनही चिंता आहे. आम्हीही मरणाला भीतो. अंतकाळी होठावर देवाचे नाव येणे अतिशय कठीण आहे. म्हणून अंतकाळी होठावर जिभेवर प्रभू श्री रामाचे नाव यायलाच पाहिजे. अंतकाळी मेल्याच्या वेळेस, अंतकाळी जेव्हा आपला समय असतो त्यावेळेस तुळशीच्या पत्राने पाणी घालावे, म्हणजे मेलेल्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते आणि वैकुंठ लोकची प्राप्ती होते. केवळ 7 दिवसातच आता राजाला मुक्ती कशी मिळेल? केवळ 7 दिवस राहिले परीक्षित राजाजवळ आता, तर हे अशक्य आहे. म्हणून सर्व ऋषी गप्प बसले. 7 दिवसात मुक्ती होणं अशक्य गोष्टी. महाज्ञानी पुरुषांनी मरणाची भीती वाटते. राम नाम लवकर तोंडात येत नाही. राम नाम जे आहे तर लवकर तोंडात येत नाही, म्हणून राम नाम दिवसभर जपत राहावे. राम राम तर मरण्याच्या वेळेस कम से कम राम नाम तर मुखावर येईल. ज्याच्या मुखेवर, ज्याच्या जिभेवर राम नाम आले त्याला असे समजा की मोक्षाची प्राप्ती मिळाली, मुक्तीची प्राप्ती झाली. राम नाम तोंडात यायलाच पाहिजे. म्हणून दिवसभरातून उठता बसता या झोपेच्या वेळेस दिवसातून 1 वेळा तरी राम नामाचा जप करत राहायचा. रामचरित मानसात वालीने म्हटलेले आहे. रामचरित मानसात वालीने काय म्हटलेले आहे? जन्म जन्म मुनी जतन कराही, अंत राम कही आवत नाही. जन्मभर मुनी जतन करतात, राम नावाचा जप करतात जन्मभर, पण अंत समय राम काही आवत नाही. ज्या वेळेस अंत समय राहतो, आता प्राण जाणारच आहे शरीरातून, अंत समय राम काही आवत नाही, तर अंत समय राम आव. कोणताही ऋषी राजाला उपदेश करण्यास तयार झाला नाही. कुणातही बोलण्याची हिंमत नव्हती की परीक्षित राजाला वाटते की समर्थ असूनही ऋषी मला उपदेश करीत नाही. त्याने विचार केला की सर्व जगाने मला टाकून दिले, मी भगवंताचा आसरा घेईन. भगवान नारायणच आता माझ्यावर कृपा करतील. आता अधिक वेळ माझ्याजवळ नाही. मी कुणाला शरण जाऊ? आणि मी आता माझ्या देवाला शरण जातो, तो तरी माझ्या उपेक्षा करणार नाही. मी पापी जरूर आहे, पण पांडवांचा वंशच आहे. आता मला एका देवा वाचून कुणी नाही. परीक्षित राजाने ईश्वराचा आसरा घेतला, भगवंताची स्तुती केली, द्वारकानाथाचे स्मरण केले, द्वारकाधीशाचे स्मरण केले. मी कोणतेही सत्कर्म केले नाही. हे ब्राह्मण मला उपदेश करीत नाही, कारण मी अधम आहे. ज्या परमेश्वराने मातेच्या गर्भात असताना ब्रह्मशस्त्रापासून माझे रक्षण केले होते, ज्या वेळेस परमेश्वराने नारायणाने मी मातेच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस ब्रह्मशस्त्रापासून भगवंत नारायणाने माझे रक्षण केले. आजही माझे रक्षण माझे प्रभूच करतील, नारायणच करतील. मी तर पापी तर आहे, पण देवाचा नाथ आहे. मी पापी आहे, पण देवाचा नाथ आहे, म्हणून प्रभू नारायणच माझे करतील दर्शन. आता द्वारकानाथच मला काही उपाय सांगतील आणि द्वारकानाथच माझे सर्व काही पापांचा नाश करेल. दुष्टतमोपी दयारहितोपी कृष्ण तवांस्मी न चासमी परस्य. हे द्वारकानाथ, मी आपणाला शरण आलो आहे. ज्या अर्थी आपण माझा जन्म चांगल्या रीतीने घडवला, त्या अर्थी माझे मरणसुद्धा मंगलमय करा, असे परीक्षित राजाने नारायणाला प्रार्थना केली. परमेश्वराने शुक्राचार्यांना प्रेरणा केली की तेथे जा. शिष्य योग्य आहे, पण मुक्ती देण्याचा अधिकार भगवान शंकराचा आहे. मुक्ती कोण देईल? भगवान शंकर. म्हणून भगवान शंकराला सांगितले. म्हणून भगवान शंकराचे शिवाचे अवतार शुक्राचार्य तेथे आहे. संहाराचे काम शंकर भगवानचे आहे. म्हणून परीक्षिताच्या राजाचा मृत्यू मंगलमय होण्यासाठी शुक्राचार्य तेथे आले. आणि शुक्राचार्य दिगंबर मूर्ती होते. वासनाचे वस्त्र सुटून गेले. वय 16 वर्ष होते. कमरेला नव्हती मेखला व लंगोटी. अजानुबाहू होते. विशाल वक्षस्थल होते. दुष्टी नासिकेच्या अग्रभागी स्थिर होती. तोंडावर केसांच्या लठा लोळत होत्या. वर्ण कृष्णासारखा श्याम होता. शुक्राचार्याच्या अंगावर मुले धूळ फेकीत होती. नागाबाबा चालला जात आहे असे मुलं म्हणत होती. पण शुक्राचार्यांचे ते गावही नव्हते. वृत्ती ददाकार होती. ते ब्रह्मचिंतन करीत करीत देह भान विसरले होते.
आणि परमेश्वराच्या ध्यानात जो देहभान विसरतो त्याच्या देहाची देखरेख स्वतः भगवान करीत असतो. देवाला वाटत असते की याला देहाची गरज नाही, पण मला तर आहे. चौहानकडे प्रकाश पसरला, जणू काही सूर्यनारायणानेच भूतलावर अवतार घेतलेला आहे असे वाटत होते. मुनिजनांनी ओळखले की भगवान शंकराचे अवतार शुक्राचार्य आले आहेत. सभेत शुक्राचार्य उपस्थित झाले. महर्षी व्यास आले. त्यांनी उभे राहून शुक्राचार्यांना वंदन केले. शुक्राचार्यांचे नाव ऐकताच व्यासांना गईवरून आले. शुक्राचार्यांना विशेषतेने तर कोणती लावली आहेत तर ते पहा. अनपेक्षा आणि जला भतुष्ट अवधूत वेश व्यासांना वाटले. भागवताचे रहस्य जे शुक्राचार्य जाणतात ते मी जाणत नाही. किती निर्विकार आहे ना हा माझा मुलगा. भागवत सांगेल आणि मी ऐकेन. राजाच्या कल्याणासाठी आलेले शुक्राचार्य सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. राजा परीक्षितेने डोळे उघडले. माझे उद्धार केले आणि उद्धार करण्यासाठी प्रभूंनी शुक्राचार्यांना पाठवले असेल आणि ते माझ्यासारख्या पापी व विलासी पुरुषाकडे आले नसते. राजा परीक्षितीने शुक्राचार्याच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. परीक्षितीने आपले पाप त्यांना सांगितले की मी अधम आहे आणि माझा उद्धार करा. असा मरण पुरुषाने काय करावे? माणसाचे कर्तव्य काय आहे? त्याने कोणाचे श्रवण जप स्मरण भजन करावे? गुरुदेव शुक्राचार्याचे हृदय भरून आले. शिष्य सुयोग आहे असे त्यांना वाटले. अधिकारी शिष्य मिळाल्यानंतर गुरुला वाटत असते की आपले सर्वस्व याला द्यावे. गुरु ब्रह्मनिष्ठ निष्काम असला आणि शिष्य प्रभू दर्शनासाठी आतुर असला तरी 7 दिवसातच काय पण 7 मिनिटात सुद्धा भगवान दर्शन देऊ शकतो. आणि जर गुरु लोभी असला तर शिष्य लौकिक सुखाची मागणी करणारा असला तरी दोघंही नरकवासी भोगी होतात. लोभी गुरु आणि लालची चेला होय नरक में ठेलम ठेला. लोभी गुरु राहिला, लालची चेला राहिला तर नरक ठेलम होय. शुक्राचार्य म्हणतात, राजा तू घाबरू नकोस. कशाला घाबरतोस? अजून 7 दिवस आहेत, खूप आहेत आपल्याजवळ. शुक्राचार्य काय म्हणतात, राजा तू घाबरू नको, आपल्याजवळ 7 दिवस शिल्लक उरलेले आहेत, खूप आहेत 7 दिवस. मी निरपेक्ष आहे. मला जो आनंद लाभला आहे व जे भगवंताचे दर्शन मला आज झाले आहे तेच दर्शन तुला करवण्यास मी येथे आलो आहे. माझे वडील भूक लागली की बोरे खात असत, परंतु कृष्ण कथेत इतका आनंद आहे की मला भूक लागतही नाही, बोरांची सुद्धा आठवण येत नाही. माझे वडील अंगावर वस्त्र ठेवत असत. प्रभू चिंतनात माझे वस्त्र कुठे व केव्हा सुटले हे मला कळले सुद्धा नाही. काय म्हणतात शुक्राचार्य की प्रभू चिंतनामध्ये माझे वस्त्र केव्हा सुटले, काय सुटले मला आठवत सुद्धा नाही. 7 दिवसात तुला कृष्ण दर्शन मी घडवेन, फक्त 7 दिवसात. आणि मी बद्रायणी नारायणी कृष्ण नंदनात मस्त झाल्यावर बोरे खाणे कुठे उरते मला. भगवान बद्रीनारायणीला शुक्राचार्यांचे संपूर्ण वर्णन वैराग्य शब्दाने व्यक्त होऊ शकते. बादरायणीच्या जागी शुक शब्दाचा प्रयोग होऊ शकतो का? भागवतातील एकही शब्द प्रयोग निर्थक नाही. शुक्राचार्यांचे वैराग्य दाखवण्यासाठी त्या शब्दांचा प्रयोग केला गेला आहे. शुक्राचार्य बादरायणी म्हणजेच व्यासांचे पुत्र आहेत. व्यासांचे तप वैराग्य कसे होते? व्यास सर्व दिवस जप तप करीत असे आणि भूक लागली म्हणजे सर्व दिवसातून फक्त 1 वेळा बोरांचा आहार घेत असे. फक्त एकच वेळा बोरांचा आहार घेत असे, म्हणून त्यांना बादरायण असे म्हणतात. अशा बादरायण शुक्राचार्याचे पुत्र होत. ज्याच्या ठिकाणी खूप ज्ञान आहे वैराग्य असते तोच दुसऱ्याला सुधारू शकतो. ज्याच्याजवळ ज्ञान नाही तो दुसऱ्याला काही शिकवणार नाही, काही सुधारू शकत नाही. थोडे सुद्धा ज्ञान राहिले, समोरचा जर सुधारला तर समजून घ्या ज्ञान आहे. शुक्राचार्यांच्या ठिकाणी ज्ञानही भरपूर होते, वैराग्य तितकेच प्रखर होते. आजच्या सुधारकात त्यात संयम ज्ञान दिसून येत नाही. आजच्या ज्या सुधारकात मानव कल्याणामध्ये संयम आणि ज्ञान दिसून येत नाही. जे दुसऱ्याला काही सुधारतील, माणसांना प्रथम आपल्यास सुधारण्याचा प्रयत्न करावा. राजा जो काळ निघून गेला आहे त्याचे स्मरण करू नको. आता जो काळ निघून गेला त्याचे स्मरण करू नको. भविष्याचा सुद्धा काही विचार करू नको. फक्त आता तू वर्तमानाला सुधारण्याचा प्रयत्न कर. तुझ्याजवळ 7 दिवस आहे तर त्या वर्तमानाला तू सुधारण्याचा दिवस कर. 7 दिवस शिल्लक उरले आहे. माझ्या नारायणाचे स्मरण कर. फक्त तुमचे जीवन अवश्य मंगलमय होईल आणि लौकिक होईल. लौकिक रसाच्या भोक्त्याला प्रेम रस मिळत नाही, भक्त रसही मिळत नाही. ज्याने कामाचा त्याग केला तो रसिक होय. जगाचा रस कडू आहे, प्रेम रस मधुर आहे. जगाचा रस जो आहे टोमणे तो कडू आहे आणि प्रेम रस अतिशय मधुर आहे. जो इंद्रियांच्या अधीन होतो त्याला काळ पकडत नाही. आणि भागवताचा वक्ता शुक्राचार्यासारखा असावा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. प्रथम स्कंद आपला समाप्त झालेला आहे.
या व्हिडिओच्या माध्यमाने. तर मी तुम्हाला 7 दिवसात शुक्राचार्यांनी कसे त्यांना परीक्षित राजाला मुक्ती दिलवली तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने आता पुढे अजून आहे तर ते आता भागवताचा ते आश्रय घेतील आणि कशी मुक्ती मिळवतील. तर पहिला जो स्कंद आहे तर एकूण आपले 100 पेज होते हे मोठे मोठे 15 व्हिडिओमध्ये 15 भागमध्ये. तर आपले 600 पानांचं हे भागवत पुराण आहे. तर आतापर्यंत आपण 100 पानं श्रवण केली, 100 पाने वाचून दिलेली आहेत, श्रवण करून दिलेली आहेत. पहिला स्कंद आपला संपूर्ण झाला आहे. आता दुसरा स्कंद आहे. संत हे परमेश्वराचे नाव आहे. सर्वांच्या ठाई जो ईश्वराचे दर्शन करतो तो सद्गुरू होय. अधिकारी शिष्याला सद्गुरू अवश्य मिळतो. प्रथम स्कंदात अधिकार लीलाचे वर्णन केले. परीक्षित अधिकारी होता म्हणून शुक्राचार्यासारखे त्याला गुरु मिळाले. परीक्षित 5 प्रकारची शुद्धी होती. परीक्षित राजामध्ये 5 प्रकारची शुद्धी होती. मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्माशुद्धी. सदशिष्यालाच कृपा मिळते, ईश्वर दर्शन होते. सद्गुरूतच ईश्वरच आहे. ज्याप्रमाणे व्यापक आहे त्याचप्रमाणे गुरुही व्यापक आहे. ज्याचा कुठेही अभाव नसतो तो व्यापक होय. व्यापकाला शोधण्याची नव्हे ओळखण्याची आवश्यकता आहे. परमात्म्याप्रमाणे गुरुही व्यापक असतो पण अधिकाऱ्यालाच मिळतो. स्वतः संत बनल्याशिवाय संत ओळखता येत नाही. तुम्हाला संत दिसणार नाही कारण तुम्ही संत बनला नाही. जो संत बनतो त्याला संत दिसतो. संत होण्यासाठी व्यवहार शुद्ध ठेवावा अत्यंत लागतो. व्यवहार, आचार, विचार सर्व अत्यंत शुद्ध असावे लागते. जोवर मुठभर चणे खाण्याची आवश्यकता असते तोवर व्यवहार सुटत नसतो. जो प्रत्येक व्यवहारात भक्तिमय बनतो तो खरा वैष्णव होय. संत होण्यासाठी मन सुधारण्याची गरज असते. मन बदलण्याचे अत्यंत जरुरी असतं. जो आपले हृदय परिवर्तन घडतो तो संत होऊ शकतो. चित्त शुद्ध झाल्यावर संत मिळत असतो. संताला भेटण्यास संत येत असतात. विलासी पुरुषाला संतांची भेट होत नसते. गुरुदेव ब्रह्मा होत. गुरु 9वा जन्म होता. गुरुदेवांचा 9वा जन्म देतात. 9व्या जन्माचा अर्थ आहे की मन स्वभाव बदलून टाकतात, शुद्ध करतात. गुरुदेव विष्णूही होत कारण ते शिष्याचे रक्षण करतात. गुरुदेव शिष्याला मोक्ष देतात म्हणून ते शिव स्वरूप होत. गुरु केल्या वाचून राहू नका. गुरु केल्या वाचून राहू नका. तुम्ही लायक असाल तर भगवान त्याच्या कृपेने सद्गुरू तुम्हाला मिळतीलच. तुकारामाने आपल्या अनुभवांचे वर्णन लिहून ठेवलेले आहे. कथा, पुराण, प्रवचन ऐकता ऐकता मनाला हरिनामाची गोडी लागलीच पाहिजे. विठ्ठल नामाचा सतत जप केलाच पाहिजे. देवाला माझी दया आली. माझ्या स्वप्नात मला माझे सद्गुरू भेटले. माझी व सद्गुरूची रस्त्यात भेट झाली. मी गंगा स्नान करून येत होतो. ते मला पाहून म्हणाले, श्री विठ्ठलाच्या प्रेरणेने मी तुला उपदेश करण्यास आलो आहे. सद्गुरू म्हणाले, मी तर देवाची काही सेवा केली नाही, मला काय उपदेश करायला आले. तरीही गुरूंनी माझ्यावर कृपा केली. मला रामकृष्ण हरी हा मंत्र, विठ्ठलाच्या प्रेरणेने रामकृष्ण हरी हा मंत्र मला दिला. गुरुदक्षिणा म्हणून त्यांना पावशेर तूप मागितले. तुकारामाच्या गुरुला काय पावशेर तूप मिळत नव्हते का, पण दक्षिणा पाहिजे होती. तुकारामाची भाषा गूढार्थाने भरलेली आहे. तूप म्हणजे तुझे पण माझे पण, अर्थात अहम. तूप म्हणजे तुझे पण माझे पण, अहम. आजपासून तू विसरून जा की तू पुरुष आहे, तू पुरुष तत्व आहे. आजपासून तू विसरून जा की पुरुष आहे, तू पुरुष तत्व आहे. माझ्या गुरुदेवाने माझे पण तुझे पण माझ्या जवळून मागून घेतले पावशेर तूप. त्यांनी मला आज्ञा दिली होती की आपला अहंकार मला दे. आजपासून अहमला जवळ बाळगू नकोस. तू पुरुषही नाहीस, स्त्रीही नाहीस, तू कुणाचा पुत्रही नाहीस. देवाचे सर्व भाव मला अर्पण करून दे. तू शुद्ध आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ईश्वराचा अंश आहे. जीवाच्या ईश्वराची संबंध सिद्ध करून दिला, जोडून दिला. ज्याची प्रत्येक क्रिया ज्ञानमय असते तो गुरु होय. आणि ज्ञानी भक्तांची प्रत्येक क्रिया ज्ञान व बोधरूप असते. संतांचे सर्व काही अलौकिक असते. शुक्राचार्य केवळ ब्रह्मनेच नव्हते, त्यांची दृष्टी ब्रह्ममय होती. प्रत्येकाला ब्रह्मभावाने समभावाने पाहत असत. जशी दृष्टी असते तशी सृष्टी असते. तुम्हाला जसे समोरचे तुमचे मन आहे तसं समोरचा व्यक्ती दिसेल. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला बदललेला दिसला तर समजा त्याला तुमचे ज्ञान प्राप्त झालेले आहे. ज्याची दृष्टी ब्रह्ममय असते त्याला जग दिसत नसते. शुक्राचार्य गुरुच नव्हते, सद्गुरू होते. शुक्राचार्य गुरु नव्हते, सद्गुरू होते. शुक्राचार्यासारखा ब्रह्मदृष्टीवाले संत विराळेच होय. शुक्राचार्यासारखे गुरु मिळाल्यावर 7 दिवसात काय 7 मिनिटात मुक्ती मिळू शकते या भागवत पुराणाने. पण शिष्य मात्र परीक्षित राजासारखा अधिकारी असावा लागतो. गुरु शिष्य दोघंही अधिकारी असावे लागतात. मंत्र दीक्षा अधम स्पर्श दीक्षा उत्तम असते. ब्रह्मभावात तल्लीन होऊन शुक्राचार्यांनी परीक्षिताच्या शिरावर हात ठेवला.
परीक्षित राजाच्या शिरावर शुक्राचार्यांनी काय ठेवला? हात ठेवला आणि तत्काळ ब्रह्मदर्शन परीक्षित राजाला लगेच झाले. पहिल्या दिवशी राजा परीक्षित शुक्राचार्याला विचारतात, ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याने काय करावे आणि काय करू नये, त्यांचे कर्तव्य काय आहे, मनुष्य मात्राचे कर्तव्य काय आहे? शुक्राचार्याला म्हणाले, राजा तू चांगला प्रश्न विचारला जग कल्याणासाठी, मानवच्या कल्याणासाठी. तर आता ऐक, अंतकाळी वात पित्त कफ यांनी त्रिदोष होत असतात. ज्यावेळेस अंतकाल येतो तर असे 3 दोष मनुष्यामध्ये येत असतात. तर कोणते कोणते? वाताचे, पित्ताचे आणि कफ निघत राहतात. त्रिदोष म्हणतात. मृत्यूची वेदना भयंकर असते. 1000 विंचू चावल्यासारखे एकाच वेळा वाटतात. इतका भयंकर मृत्यूची वेदना असतात. जन्म मरण्याच्या दुःखाचा विचार कराल तर पाप घडणार नाही. रोज मरण्याचा विचार करणार, जन्माचा विचार करणार तर पाप लागणार नाही. सृष्टी अतिशय खूप छान आहे, पण सर्वांचा विचार करा. जर आपण आपल्या मरणाचा विचार करू की आपल्या मरण्याच्या वेळेस आपली काय तयारी केली आहे, तर आपण मरण्याची तयारी आपण ही केली आहे की भागवत पुराण आपण ऐकले, आपल्याला मुक्ती मिळेलच, मोक्षाची प्राप्ती होईलच. म्हणून कानांनी श्रवण करा, डोळ्यांनी भगवंताला वृत्तरावा आणि आपल्या आत्म्यामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान आहे, नारायण विराजमान आहे, त्याची श्याममल मूर्ती करा. म्हणजे आपल्याला मृत्यूला भीती वाटणार नाही. प्रत्येक व्यक्ती मृत्यूला घाबरणार नाही आणि आपल्याला यमदूत हात लावणार नाही. म्हणून त्यांचे स्मरण ठेवा. मी मृत्यूची तयारी केली आहे की नाही आहे याचा विचार नेहमी ठेवा. रोज मृत्यूची आपली तयारी काय केली आहे, रोज असा विचार करा. म्हणजे आपण जर विचार केला तर आपल्याला पाप लागणार नाही. दिवसभराचे संपूर्ण पाप रोज नष्ट होत जाईल. अशा चिंताने वैराग्य प्राप्त होत असे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष नुदर्शनम. रोज जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या दुःखाचा विचार करा. म्हणजे वैराग्य प्राप्त होऊन पापवृत्ती होईल. काळ डोक्यावर आला हे ध्यानात घेऊन नित्य ईश्वराचे चिंतन करा. काळाचे स्मरण ठेवला तर पाप प्रवृत्तीचा उद्भव होणार नाही. भजनासाठी अनुकूल वेळीची वाट पाहू नका. कोणताही क्षण भजनासाठी अनुकूल असतो. राम नाम जपा. दिवसभरातून दुपारी, सकाळी, रात्री, झोपण्यावेळी, उठताना, ब्रह्ममुहूर्तामध्ये केव्हाही भजनाला मुहूर्ताची गरज नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. जय श्री हरी, जय श्री हरी, बाळकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, काहीतरी जप करा टाळी वाजता वाजता. म्हणजे आपल्याला आपल्या मरणाची काय भीती वाटणार नाही आणि भजनासाठी अनुकूल वेळाची गरज नसते. केव्हाही भगवंत आपल्या करता उभा असतो. जेव्हा आपण भजन करीत असतो अज्ञान होय असे समजणे. एक मनुष्य स्नान करण्यासाठी जर समुद्राच्या काठी गेला, पण स्नान करताच तेथे बसून राहिला, स्नान केला नाही, स्नानासाठी गेला समुद्रकाठी आणि स्नान न करताच तेथेच बसून राहिला. लोकांनी त्याला विचारले, तू इथे असा काय बसला आहेस, स्नान केव्हा करणार? तो म्हणाला, समुद्राच्या लाटांमागे लाटा येत आहेत, त्या लाटांना बंद झाले म्हणजे मी स्नान करेल. काय समुद्राच्या लाटा कधी बंद होतील काय? तुम्ही सांगा की समुद्राच्या लाटा केव्हा बंद होतात का? नाही. संसार हाही एक समुद्र आहे. संसार हा एक फार मोठा समुद्र आहे. त्यात अडचणी रूपी लोटा येणारच आहे. या समुद्ररूपी लाटांमध्ये अडचणी रूपी लाटा येणार आहेत. म्हणून जर कुणी म्हणेल अनुकूलता आल्यावर मी भजन करेल, आता मला वेळ नाही, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी भजन करेल, जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हाच प्रभू श्री रामाचं नाव घेईल, आता वेळच नाही, खूप टाईम नाही, आता मंदिरात काही मी आज जात नाही, आज काही मी पूजापाठ करत नाही, आज काही मला जप करायचा नाही, आज काही मला तुळशीला दिवा लावायचा नाही, जीव थकला. पण मग तुमचे तिकडे भजन कीर्तन जे प्रभूजवळ वैकुंठ लोकाजवळ जाणार आहे तर त्यात कमीपणा येईल. म्हणून अनुकूलता आल्यावर मी भजन करेन, तप करेन, जप करेन, अन्नदान करेन, असे जर करत राहिले समय चालला जाईल पण काहीही होणार नाही. तशी सर्वांगीण अनुकूलता तर येणारच नाही. ज्याप्रमाणे तो मनुष्य स्नान करू शकला नाही त्याप्रमाणे अशी माणसे भजनाशिवायच राहत असतात. या संसाररूपी लाठामध्ये अडचणी फार येतात, पण अडचणींमध्ये प्रभूंचं नामस्मरण करावे. कुंतीने भगवान श्रीकृष्णाजवळ काय मागितले? आठवण असेल तर कमेंट्स करून सांगायचे. ज्यांनी कुंतीने भगवान श्रीकृष्णाकडे मथुरेला जात होते तर काय मागितले तर कमेंट्समध्ये नक्की टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कुंतीने काय मागितले भगवान श्रीकृष्णाकडे, कारण मागच्या 2 व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितले. जर तुम्ही अतिशय मनाने श्रद्धाने जर भागवत पुराण ऐकलेले आहे तर नक्की तुमच्या लक्षात येईल की
कुंती भगवान श्रीकृष्णाची आत्या होती तर काय मागितले आहे जाता जाता? जीवनात कितीही अडचणी येत पण माणसाने एक गोष्ट विसरू नये की मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे का? मला प्रभूशी एकरूप व्हायचे आहे. लोभी मनुष्य ज्याप्रमाणे पैशांवर डोळा ठेवतो त्याप्रमाणे महापुरुषांचे लक्ष परमेश्वरावर असते. लोभी मनुष्य, या लोभी स्त्री, तिचा सतत डोळा कशावर राहतो? पैशावर. पण जे संत आहे, जे साधू आहे, जे महापुरुष आहेत, त्यांचा डोळा परमेश्वरावर वारंवार राहत असतो. भगवंताने गीतेत म्हटलेले आहे. काय म्हटलं आहे गीतेमध्ये? भागवत गीता जर ऐकली असेल तर काय म्हटलं आहे? अंतकालेच मामेव स्मरणमुक्तत्वा कलेवरम याम प्रयाती स मदावम याती नास्तत्र संशय. याचा अर्थ काय की अंतकाळी जो माझे स्मरण करतो व देह त्याग करतो तो मला येऊन साक्षात मिळतो वैकुंठ लोकला. अंतकाळाचा अर्थ जीवनाचा अंत नव्हे तर प्रत्येक क्षणाचा अंत समजावा. म्हणून प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला ईश्वराचे ध्यान चिंतन स्मरण करायला हवे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला की भगवान शंकराच्या मंदिरात मी रोज जाते पण काय कोणता मंत्र बोलते? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कारण नारदांनी, भिलाचा मुलगा होता, नारदांनी काय केला? 32 लाख मंत्र जप केले. आपल्याला काउंटिंग करायची जरूरत नाही किती मंत्र होता. 108 पट करून द्यान झाले. त्याला काही अर्थ नाही. हळूवार व्यवस्थित स्वयंपाक करता करता, कपडे धुता झोपताना, बिस्तर टाकताना, कपड्यांच्या घड्या करताना, भाज्या निवडताना, दिवसभरातून या संसारात भरपूर कामं असतात. पण आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक सेकंदामध्ये कमेंट्स करून सांगा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्मरण करायला हवे. प्रत्येक क्षण भजनात घालवायला हवे. तर मृत्यू समयी भजनच घडेल. प्रत्येक क्षण सुधारणे म्हणजे भगवंताचा रूप क्षणाला आपल्या दृष्टीत ठेवणे होय. लोक समजतात की आपण जीवनभर कामधंदा करू, बरे वाईट धंदे करून पैसा कमवू आणि आयुष्याच्या शेवटी भगवंताचं नाव घेऊ आणि घेत संसार काय करतात? पार करून देतात. पण भगवंताचं नामस्मरण करत नाही. पण हा विचार चुकीचा आहे की शेवटी आपण नामस्मरण करू. या जवानीमध्येच नामस्मरण करून घ्या. म्हातारपणे कुणाच माहिती की देवाचे बी नामस्मरण होते की नाही, पण आताचे हे पुण्य तेव्हा जमा राहील आपलं. पण हा विचार चुकीचा आहे. म्हणून तर स्पष्ट म्हटले आहे की सदभाव भाविता. नेहमी ज्या भावाचे चिंतन चालत राहील तोच भाव अंतकाळीही मनात येईल. नेहमी मी आताच तुम्हाला सांगितलं जस्ट की नेहमी आपल्या मनात जो भाव येईल तर अंतसमयी ज्यावेळेस आपला प्राण शरीरातून निघेल तर अंतसमयी काय येईल जिभेवर? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एवढा मंत्र भगवंत सर्वांना आपल्याला आठवण ठेवे की आपल्या जिभेवर मृत्यू ज्यावेळेस येवो, प्राण शरीरातून निघो आणि मंत्र जिभेवर राहावो म्हणजे सीधे वैकुंठ लोकात आपण जावो. भगवंत आम्हाला अशी शक्ती दे की शिवलिंगाजवळ आम्ही मंदिरात जावो आणि तिथे आमचे प्राण जावो, वैकुंठ लोकाजवळ आम्ही साक्षात जावो. असे जर आपण शिवपिंडीकडे बघता नारायणाच्या मंदिरात गेले या नारायणाच्या फोटोकडे बघता काशीमध्ये जर आपले प्राण गेले तर सीधे आपण मोक्षाची प्राप्ती, मुक्तीची प्राप्तीला आपण जाऊ. तर अशा या व्हिडिओमध्ये सद्भावनेचे विचार आचार सर्व काही सांगितलेले आहे. तर आपल्या शेवटच्या क्षणी अंतकाळी कोणता भाव येवो मनात? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नाहीतर राम नाम. अंतकाळी नेहमी ज्या भावाचे चिंतन तुमचे करत राहणार तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हाच मंत्र अंतकाळी पण तोंडात येईल. नाहीतर राम, जय श्री हरी, कोणताही देवाचा मंत्र अंत समयी आला तरी आपली मुक्ती झाली असे समजावे असे भगवंताने सांगितलेले आहे. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने तरी पण 38 मिनिटाचा 39 मिनिटाचा आपला व्हिडिओ झाला आज व्लॉग. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 16वा भाग घेऊया. तर सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. भरपूर काही आजच्या व्हिडिओमध्ये भागामध्ये खूप छान होता. आजचा भागपैकी जन्म मृत्यूचा आपण विचार करायला हवा. तर असे जर आपण विचार केले तर अंतसमयी आपल्याला प्रभू दर्शन होईल. अंतसमयी मुखामध्ये सुद्धा आपले नामस्मरण दिवसभर जो नामस्मरण करू आपण तेच नामस्मरण मृत्यू समय येईल आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. यमदूत आपल्याला हात लावणार नाही. जर आपल्याला आपल्या हातून छोटे मोठे काही खोटं बोलणे, काही पाप, कोणाचं मन दुखवणं हे पण पाप आहे.
तर जर आपल्या हातून काही पापे झाले तर त्या दिवशी काय करायचं आहे, जेवण दिवसभर करायचं नाही. परीक्षित राजाने तर पाणी सुद्धा पिलं नव्हतं. जेवण करायचं नाही म्हणजे दिवसभर पापांच्या केलेल्या पापांचा काय होतो, नाश होतो. आणि आपण जे काही पुण्याचे कामं करतो, पुण्याचे कामं कोणाला सांगू नये, पुण्यक्षय होते. तर काय सांगायचं आहे, पापाचे कामं सांगायचे आहेत की आज माझ्या हातून याचं मन दुखवलं, आज मी याला असं बोलली, तर हे पाप, तर ते काय होईल, पापक्षय होईल. पण पापची वही खूप भरलेली राहते आणि पुण्याची वही कमी राहते. कारण आपण पुण्य इकडे मंदिरात जाऊन केलं, मंदिरात काही वाण लावले देवाला, काही केलं, असं केलं तसं केलं, तर पुण्य काय होतं, क्षय होतं, कमी होतं, राहतं त्याच्यात, पण थोडंसं क्षय होतो 1%. म्हणून आपण जे काही पूजा पाठ काही करतो, या काही पुण्याचे कामं करतो, कुठं भंडारा देतो, दानधर्म करतो, तर असे काही गोष्टी गुपितच ठेवाव्या, म्हणजे आपले पुण्य चांगले जमा राहील आणि आपली पुण्याची वही जी आहे तर ती खूप भरलेली राहील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः. जय श्री महाकाल.